नमस्कार. स्वामी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने बरेच जण काळजीत असतात. विवाह जमत नाही आहे का? किंवा लग्नात वारंवार अडथळे येत आहेत? ज्योतिषशास्त्रानुसार अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे विवाहामध्ये विलंब होतो? या व्हिडिओमध्ये कारणे आणि त्यावरील उपाय आपण बघणार आहोत, जे तुमचे विवाह लवकर होण्यास मदत करू शकतात. ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह बलवान नसतो त्यांना विवाह होण्यासाठी अडचणी येऊ शकतात. हळद गुरुबळ वाढवते, त्यामुळे हळदीचे काही उपाय केल्याने गुरुबळ स्ट्रॉंग होऊन तुमचे लग्न लवकर होण्यास मदत होऊ शकते. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये हळदीचे काही उपाय बघणार आहोत. तर हे उपाय तुम्ही रोजच्या रोज केल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर विवाह होण्यासाठी मदत होऊ शकते. तर पुढीलप्रमाणे मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे. शेवटचा जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी आहे. तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. दर गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय असा आहे की दर गुरुवारी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने विवाह इच्छुकाने अंघोळ करायची आहे. असे केल्यामुळे गुरुबळ स्ट्रॉंग होऊन विवाह लवकर होण्यास मदत होते. दुसऱ्या उपायामध्ये आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामध्ये 1 लोट्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन त्यामध्ये हळद मिक्स करून ते हळदीचं पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना मनोमन आपल्या विवाहासाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे दुसरा उपाय दररोज हा उपाय आपल्याला करायचा आहे. तिसरा उपाय देखील खूप प्रभावी आहे. या उपायामध्ये आपल्याला एक हळदीची गाठ घ्यायची आहे. त्या गाठीला कुंकवाचा एक तिलक लावायचा आहे आणि ती गाठ एका पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधायची आहे. आता पिवळ्या रंगाचा धागा भेटला नाही किंवा नसेल तर जो पांढरा धागा असतो त्यालाच हळद लावून, म्हणजे पाण्यामध्ये हळद थोडी मिक्स करून त्या धाग्याला लावून तो पिवळा होतो. तो असा धागा त्यामध्ये ही हळदीची गाठ बांधायची आहे आणि ही गाठ विवाह इच्छुक मुलगा मुलगी दोघांनीही ही गाठ गळ्यामध्ये बांधायची आहे. आता ही किती दिवस बांधायची आहे तर आपल्याला विवाह जमेपर्यंत ही गाठ गळ्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुमचा विवाह जमल्यानंतर ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिली तरी चालेल. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. हा उपाय खूप प्रभावी आहे. चौथ्या उपायामध्ये आपल्याला शिवलिंगावरती दूध आणि हळद यांचं मिश्रण, म्हणजे दुधामध्ये हळद मिक्स करून त्या दुधाचा अभिषेक शिवलिंगावरती करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र जप करावा. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला हात जोडून भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे. हे भोलेनाथा, माझ्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन मला योग्य वधू किंवा मुलींनी वर असा भेटू दे, अशी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे हा उपाय दर सोमवारी तुम्हाला करायचा आहे. पाचवा आणि शेवटचा उपाय जो खूप प्रभावी आहे तो तुम्हाला असा करायचा आहे की पिवळ्या कलरच्या अक्षता बनवायच्या आहेत. त्या कशा बनवायच्या तर हळदीमध्ये थोडंसं पाणी घालून ते तांदळामध्ये मिक्स करायचं. त्याच्या पिवळ्या अक्षता बनतात. त्या अक्षता आपल्याला दर गुरुवारी दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन त्या अर्पण करायच्या आहेत. जर तुमच्या घराजवळ कुठेही दत्त मंदिर असेल किंवा स्वामी समर्थांचं मंदिर, केंद्र, मठ काहीही असेल तर दर गुरुवारी जाऊन तिथे तुम्हाला त्या पिवळ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत. स्वामींना मुजरा करायचा आहे, दत्त महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि स्वतःच्या विवाहासाठी प्रार्थना करायची आहे की माझा विवाह लवकरात लवकर होऊ दे. जे काही विवाह संदर्भात अडचणी येत आहेत त्या दूर होऊन, अडथळे दूर होऊन माझा विवाह लवकर होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. तर हे सगळे उपाय तुम्ही नक्की करून बघा. खूप लोकांचे अनुभव आहेत या उपायांमुळे त्यांचे लवकर लग्न झाले आहे, तसेच योग्य जोडीदार त्यांना भेटला आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर श्रद्धेने हे उपाय करा. त्याचबरोबर ज्यांना कुणाला विवाह संदर्भात अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशाच नवीन
आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.